तर मंडळी बघा, आजचा पदार्थ बनवणार आहे आपण खारी समोसा. काहीच कठीण नसतं. जर आपण कोणताही पदार्थ बनवायचा प्रयत्न केला तर तो नक्की टेस्टी आणि चांगलाच बनतो. तर बघा किती छान झालेली आपली खारी समोसा तयार. तर याची रेसिपी मी सांगणार आहे तुम्हाला. तर बघा, काही आलू घेतलेले आहे मी आणि या पद्धतीने गॅसवर भाजून घेणार आहे आणि ते व्यवस्थितरित्या आपण भाजायला ठेवून द्यायचे आहे. ते भाजून साईडला ठेवायचे आहे थंडे व्हायला. तेव्हा तोपर्यंत आपण पीठ भिजायला घेऊया. मी घेतलेला आहे मैदा आणि त्यामध्ये थोडं टाकलेलं आहे ओवा आणि चवीपुरतं मीठ. आणि आता आपण ते पाण्यानं भिजून घ्यायचं आहे. तर बघा किती छान आपण मैदा भिजून घेतलेला आहे आणि त्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. आणि एका वाटीमध्ये घेतलेलं आहे मी तेल, त्यामध्ये टाकलेलं आहे 2 चम्मच मैदा आणि त्याचं आपण मिश्रण या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. तर बघा किती छान झालेलं आहे तयार. आणि आता बघा, हे आलू आपल्याला भाजून झालेले आहे. उकळलेले आलू नाही आहे, या पद्धतीनेच भाजायचे आहे. आणि वरचे छिलके आता आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि याला धुवून घ्यायचं. बघा, मी पिठामध्ये तेल टाकलेलं नव्हतं, तर थोडं तेल टाकून त्याला थोडं भिजवणार आहे, मळून घेणार आहे आणि 10 ते 15 मिनटाकरिता भिजायला ठेवून देणार आहे. तर बघा, या पद्धतीने मी ठेवून दिलेलं आहे. आणि आता आपण जे आलू छिललेले होते त्याला आपण बारीक करून घेऊ आणि तडका देऊन देऊया. तर बघा, 1 चम्मच टाकलेला आहे मी तेल, त्यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा आणि बारीक चिरलेला 1 टमाटर आणि त्याला थोडं होऊ द्यायचं आहे. 1 चम्मच टाकलेला आहे मी तिखट, थोडी टाकायची आहे त्यामध्ये हळद आणि चवीपुरतं मीठ. आणि याला एकत्रित करून जे आलू आपण बारीक केलेले होते ते यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचे आहे. तर बघा, या पद्धतीने बनेल. कुठलीही वस्तू आपण बनवते वेळी खूप छान बनते. फक्त आपल्याला थोडी मेहनत करायची असते, मेहनतीची गरज असते आणि खूप छान असा पदार्थ बनतो हा खारी समोसा. समोस्याची पण टेस्ट येतो आणि खारीची पण टेस्ट येते. बघा, थोडा सांबार टाकून मी याला मिक्स करून घेतलेला आहे. आता बघा, आपलं पीठ खूप छान भिजलेलं आहे. आता मी त्याच्यात 3 चपात्या लाटून घेणार आहे आणि अशा पातळ पद्धतीच्या 3 चपात्या लाटून घ्यायच्या आहे. तर बघा, या पद्धतीने लाटून घेतली आहे मी चपाती आणि त्यावर तेल आणि मैद्याचं मिश्रण जे केलं होतं त्याला मी लावून घेणार आहे. दुसरी चपाती पण ठेवून त्यावर आपण तसंच प्रोसेस करायची आहे आणि तिसरी चपाती ठेवून त्याला हलकं लाटून घ्यायचे आहे. आणि बघा, मी त्याचे 2 भाग केलेले आहे आणि त्या एका भागामध्ये त्रिकोणी आकारामध्ये आता ते मिश्रण ठेवलेलं आहे मी. साईडला पाणी लावून त्याला चिपकवून घ्यायचं आहे. आणि आता चिपकून झाल्यानंतर याला हलक्या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. तर झाली आपली खारी समोसा तयार. तर मंडळी, तुम्ही पाहता चॅनल ऑल इन वन मिसेस बोरकर. तर तुम्हाला आमची गावठण पद्धत कशी वाटली नक्की कॉमेंट्समध्ये कळवाल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब कराल. थँक्यू.